कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई कर ना यार, माफ कर ना आई. आई आदित्य सर कधीच दारू पित नाहीत, पण देवी आईने त्यांच्यासोबत बोलणं तोडलं आणि त्यांचं तोल ढासळला. आज देवी आई फक्त बोलायच्या बंद झाल्या तर त्याचा परिणाम एवढा आहे. नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे. ठोक चर्चा सोडवूया नात्यांमधला दुरावा, मारून मनमोकळ्या धनी, गप्पा. नवा टॉक शो हरी सरने तुला टीव्ही दिल्यापासून सारखाच टीव्ही बघतोयस. तो बंद कर आणि अभ्यास कर. अरे आवाज तरी कमी कर ना. अगं ताईडे लय भारी कार्यक्रम आहे, ह्याच्यात भांडणं सोडवतात. काय? वय ज्याच्याशी भांडण झालेलं असतं त्याला समोर बसवतात आणि त्याशी बोलतात, त्याचा प्रश्न विचारतात आणि सोडून टाकतात भांडण. हा गणी, मी जरा आलेच. हा बाय. प्रीतम सर, बरं झालं तुम्ही इथंच भेटलात. मी तुम्हालाच भेटायला येत होते. काय करतात? अगं बरं झालं तू मला इथे भेटलीस. त्या शाळेतल्या मॅडम माहितीये तुला? मॅडमचा नंबर काय आहेस का त्यांचं अजून? प्रीतम सर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, त्यांचा विचार डोक्यातनं काढून टाका. अगं का काढून टाकू? त्यांनी स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला आता तर. तेव्हा प्रीतम सर, घरात काय चाललं ना, तुम्ही काय नवीन घेऊन बसलात? एक मिनिट, नवीन वगैरे काय नाहीये. मी तुला म्हंटल होतं ना, जर ती माझ्या नशिबात असेल तर स्वतःहून चालत येईल. तेच झालंय, डेस्टिनी पारू. प्रीतम सर, मला फक्त एवढंच माहितीये की तुमच्या आयुष्यात अजून काही नवीन संकट नको. नाही येणार का? तू नको टेन्शन घेऊ. बरं मला सांग, तू काय सांगायला आलेलीस? प्रीतम सर, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. देवी आई आणि आदित्य सरांमधला राग कमी करायची. काय? हे होऊ शकतं? वय अहो, मी आत्ताच टीव्ही वर बघितलं, गणीनं ना एक कार्यक्रम लावला होता. असं त्या कार्यक्रमामध्ये ना 2 भांडण झालेल्या माणसांना असं बाजूबाजूला बसवलेलं. त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्या मनातल्या शंका दूर केला आणि मग त्यांच्यातलं भांडण मिटलं. प्रीतम सर, आपण हे असलं काहीतरी केलं तर? अगं काही कमाल आयडिया आहे. म्हणजे दादा आणि आई त्या दोघांना समोरासमोर एका इंटरव्ह्यू मध्ये आणायचं. दोघे एकमेकांच्या समोर आले की आपण बोलायला लागतील. प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण प्रीतम सर, हे समजा करण्याच्या आधी ना आपण घरातल्या समजांना कल्पना द्यायला पाहिजे, कारण त्यांची मदत लागेल ना आपल्याला. तू बोलतेस ना, तो पॉइंट बरोबर आहे. बस झाली त्याला पचवतो ना, जे काय ते क्लिअर सांगून टाक. डन 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 पारून टाक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.